मी कोमल बाळासाहेब पोळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पत्रकारिता विभागाची विद्यार्थिनी। आज या ठिकाणी आदरणीय गांगर्डे सर असतील, बनकर सर असतील, बोरुडे सर असतील, त्यांच्यामुळे माझी जडणघडण झाली की माझ्या मायबहिणींच्या या शिक्षकांमुळे मी इथे उपस्थित आहे। आदरणीय रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्या स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आजचे युवक युवती म्हणजे 5 गट केले होते आणि त्या 5 गटामध्ये वेगवेगळे विषय दिले होते आणि त्या विषयाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक गटातल्या प्रत्येक युवकाला युवतीला त्यांनी विचार करायला प्रवृत्त केलं की रोहितदादा पवार युवा नेतृत्व राजकीय पटलावरती हा माणूस नेमकं कसं काम करतोय हे समजावून घेण्याची संधी सेवक विकास मंडळ श्रीरामपूर आदरणीय आमचे गांगर्डे सर असतील, त्यांनी खूप तळमळीनं स्वतःला झोकून देऊन हे काम केलं। प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेऊन इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं ऊर्जा प्राप्त करून दिली। खरं तर आजची राजकीय परिस्थिती तुम्ही आम्ही सगळेजण बघतो आहोत। आज आपण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या वटवृक्षाच्या छायेखाली आहोत। म्हणजे ज्या माणसानं निष्ठा काय असते हे पूर्ण जगाला शिकवलं। म्हणजे माझ्या मनोगताची सुरुवात करत असताना मला सांगावंच वाटतं की डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे एक धनाढ्य व्यक्ती येते आणि ती कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणते की अण्णा, मी तुम्हाला तुमच्या विद्यालयासाठी या शैक्षणिक कामकाजासाठी लाखो रुपयांची देणगी द्यायला तयार आहे, परंतु अण्णा तुम्ही विद्यालयाला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ना ते नाव नेमका बदला, ते नाव बदलून माझ्या बापाचं नाव द्या, मग मी तुम्हाला लाखो रुपयांची देणगी देतो। ती ऐकल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांचं उत्तर खूप सुंदर होतं। ते म्हणतात एक वेळेस जन्मदात्या बापाचं नाव बदलील, पण एकदा विद्यालयाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी कदापिही बदलणार नाही। याला म्हणतात निष्ठा। ही निष्ठा आपल्याला डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या समाज सुधारकांनी शिकवली। परंतु आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय पटलावरती जेव्हा आपण बघतो तेव्हा ही राजकीय निष्ठा, ही सामाजिक निष्ठा, मुळात निष्ठा हा शब्दच इथे आपल्याला गळून पडलेला बघायला मिळतो। म्हणजे आज सामान्य माणूस, सामान्य मतदार म्हणून आम्हाला सगळ्यांना प्रचंड वाईट वाटतं। 50 खोके कार्यक्रम होके असं म्हणणारे आमचे लोकप्रतिनिधी, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हॉटेल, सगळं एकदम ओके असं म्हणणारे आमचे लोकप्रतिनिधी। आणि जेव्हा मी संभाजीनगरवरून इथे कर्जतला येत होते तेव्हा कर्जत जामखेड रस्त्यांचा झालेला विकास, इथली प्रगती, रोहितदादांचे फ्लेक्स, हे सगळं बघून मला एक सुचलं आणि मला ते मांडावंच वाटतंय। ज्यावेळेस मी या रस्त्याला आले त्यावेळेस मला असं म्हणावंच वाटतं, काय ते रस्ते, काय तो विकास, काय ती रोहितदादांबाबत असणारी क्रेज आणि काय त्या वेगवेगळ्या डिजिटल शाळा, सगळं एकदम ओके आहे असं म्हणायला रोहितदादांनी प्रवृत्त केलं। आणि मग निबंध लिहित असताना रोहितदादा समजावून घ्यायला मला बरीच मदत झाली। गांगर्डे सर असतील, बोरुडे सर असतील, रासकर सर असतील, बनकर सर असतील, या सगळ्यांचं मी अभिनंदन करते। कारण राज्यव्यापी एवढी मोठी निबंध स्पर्धा घेणं, त्या निबंध स्पर्धाच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना रोहितदादांचं कार्य काय आहे हे समजावून घेण्यासाठी मदत करणं, एक विचारमंच उपलब्ध करून देणं, हे खरं तर जिकिरीचं काम आहे आणि त्यांनी ते काम अत्यंत व्यवस्थितपणे केलं आहे। म्हणून या सगळ्यांचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन। आज आपण बघतोय इथल्या कष्टकऱ्यांचे 12 वाजलेत, इथल्या कर्मचाऱ्यांचे 12 वाजलेत, इथल्या महिलांच्या सुरक्षेचे 12 वाजलेत, इथल्या रस्त्यांचे 12 वाजलेत, इथल्या सुव्यवस्थेचे 12 वाजलेत, इथल्या प्रत्येक गोष्टीचे 12 वाजलेत आणि मग जे इथले सत्ताधारी आहेत त्यांचे 12 वाजवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या राजकीय आखाड्यामध्ये, शरदचंद्रजी पवार यांना वस्ताद म्हणावं लागेल राजकीय आखाड्यातले, आणि मग त्यांच्या राजकीय आखाड्यामध्ये ज्या पैलवानाला, राजकीय पैलवानाला त्यांनी निर्माण केलं, उभं केलं, ताकद दिली, ते युवा नेतृत्व म्हणजे रोहितदादा। आणि रोहितदादांकडे एक व्हिजन आहे, ते व्हिजन घेऊन ते चालत आहेत आणि एक चांगला आश्वासक चेहरा त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे। फक्त कर्जत जामखेड एवढा विचार करून चालणार नाही, तर त्याच्या पलीकडेही जेव्हा एमपीएससीच्या तरुणांचा प्रश्न असतो, वर्षानुवर्ष येत नाही, जाहिराती पडत नाही, वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात, सत्ताधारी त्या प्रश्नांबाबत बोलायला तयार नसतात, जेव्हा इथल्या कष्टकरी महिलांचे प्रश्न असतात, इथल्या महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न असतात, तेव्हा रोहितदादांसारखा एक आश्वासक चेहरा पुढे येतो आणि मग असा आश्वासक चेहरा इथल्या नागरिकांना आधार देतो आणि सांगू बघतो की तुम्ही आमचं घड्याळ, आमचं चिन्ह
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर कुठलाही मनुष्य असू द्या गुरगुरल्याशिवाय राहत नाही. परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं? शिक्षणाचा संबंध पदवीशी, पदव्यांचा संबंध नोकरीशी, नोकरीचा संबंध चाकरीशी, चाकरीचा संबंध भाकरीशी, भाकरीचा संबंध छोकरीशी आणि छोकरीचा संबंध परत नोकरीशी जोडत आजची आमची शिक्षण व्यवस्था सातत्यानं दिशाहीनपणे एकाच वर्तुळात भरकटताना आम्हाला दिसते. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी क्रांती घडली असं अनेक नेते जरी सांगत असले तरी या सोशल मीडियानं आमच्या तरुणांचं जगणं उद्ध्वस्त केले. सकाळी आम्ही पेस्ट करण्याऐवजी पोस्ट करू लागलो. आम्ही बुकला फेस करण्याऐवजी आम्ही फेसबुक बघण्यात प्राधान्य देऊ लागलो. आमच्या आयुष्याचं स्टेटस निर्माण करण्याऐवजी आम्ही व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवण्यात प्राधान्य देऊ लागलो. अशी व्यवस्था आज शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झाली आहे. आणि मग रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेतले जे खरे शिक्षक, जे खरे हिरे आहेत ते अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतात. अशा प्रकारच्या निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक विचारमंच उपलब्ध करून देतात आणि त्यांना घडवण्यासाठी एक चांगला अभिनव उपक्रम राबवतात. म्हणून या शिक्षकांचा आम्हाला अभिमान आहे, आदर आहे. कारण मी पण रयतचंच प्रोडक्ट आहे. मी जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आता पत्रकारितेमध्ये PhD करत असले तरी सुद्धा मी रयतचं मूळचं प्रोडक्ट आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. बोरुडे सर असतील, गांगर्डे सर असतील, यांनी माझी जडणघडण केलेली आहे आणि त्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे. आणि अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही चांगल्या प्रकारचं स्टेज उपलब्ध करून दिलं तर ते पुढे जाऊ शकतात. ते स्टेज या शिक्षकांनी उपलब्ध करून दिलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल ही अशा पद्धतीची चांगले अभिनव उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबवताना आपल्याला दिसते. जेव्हा रोहित पवारांच्या कर्तृत्वाचा, रोहित दादांनी केलेल्या कामाचा जेव्हा आपण आलेख बघतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं की राजकीय वारसा चालवणं सोपं नसतं. आपल्या घरामध्ये एवढे मातब्बर राजकारणातली व्यक्तिमत्व होऊन गेल्यानंतर तो वारसा तेवढा जबाबदारीनं पेलणं हेही तेवढं जिगरीचं. परंतु रोहितदादांनी ते करून दाखवलं. रोहितदादांनी इथले रस्ते असतील, इथल्या पायाभूत सुविधा असतील, इथल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी रात्रंदिवस एकत्रित केला. फक्त कर्जत जामखेड नाही तर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही प्रश्न निर्माण होऊ द्या, रोहितदादा तिथे उभे असतात. आणि म्हणून फक्त कर्जत जामखेड नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आणि भारतातही ज्यांना रोहितदादा पवार या शब्दाची मॅजिक काय आहे हे कळतं, त्या सगळ्यांना रोहितदादांचा आदर आहे. कोविडच्या काळामध्ये रोहितदादांनी जे काम केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे. जेव्हा आपला माणूस आपल्या माणसांना विचारत नव्हता त्या काळामध्ये रोहितदादांनी म्हणजे पायाला ठिगरी लावून अक्षरशः मतदारसंघात आणि मतदारसंघाच्या बाहेरही अतिशय उत्कृष्ट काम केलं. आणि त्या काळामध्ये एक उत्कृष्ट आमदार कसा असतो हे त्यांनी आपल्या कर्तृत्वानं तिथल्या जनतेला आणि जनप्रतिनिधींना दाखवून दिलं. म्हणून आम्हाला सगळ्यांना रोहितदादांचा अतिशय आदर आहे आणि सरांनी आम्हाला रोहितदादांविषयी व्यक्त होण्यासाठी जे विचारपीठ उपलब्ध करून दिलं. म्हणून मी गांगर्डे सर असेल, बोरुडे सर असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं शिक्षक सेल असेल श्रीरामपूरची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पुनश्च एकदा गांगर्डे सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण मी सध्या सर पॉलिटिकल कॅम्पेन करते. मी सोलापूरला होते आणि सोशल मीडिया हँडलिंग करत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये जाण्याचा वेळ येतो. मतदारसंघामध्ये तो जनप्रतिनिधी त्या मतदारसंघामध्ये काय काम करतोय, कसं काम करतोय आणि त्यांचं पॉलिटिकल सगळ्या गोष्टी हँडल करत असताना रोहितदादांसारखा युवा नेतृत्व होणं नाही. आपण सगळ्यांनी या विधानसभेमध्ये या कर्जत जामखेडचा हा आवाज बुलंद करूयात, विधानसभेपर्यंत पोहोचूयात हा आशावाद व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप सुंदर असं म्हणूयात या ठिकाणी